सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास. शाश्वत विकास मगाशी मी तुम्हाला सांगितलं. शाश्वत विकास म्हणजे काय? सध्या आपल्याकडे जी संसाधनं उपलब्ध आहेत, जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत, शाश्वत विकास म्हणजे रिसोर्स वापराची किंवा संसाधन वापराची अशी पद्धत ज्यामुळं ही संसाधनं आजच्या पिढीला तर अवेलेबल असतीलच, पण सोबतच ही संसाधनं भविष्यातील पिढ्यांना सुद्धा अवेलेबल असतील, ते सुद्धा या संसाधनांचा वापर करू शकतील. याला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. राहील लक्षात. सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे. लक्षात ठेवा, आज सुद्धा अवेलेबल आहे आणि उद्या पण राहील, हा शाश्वत विकास आहे. इथं फक्त एक छोटंसं माहिती सांगतो. शाश्वत विकासाची व्याख्या, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या सगळ्यात अगोदर ब्रुंटलँड आयोग, ब्रुंटलँड कमिशन यांनी दिली होती. लक्षात ठेवा, ब्रुंटलँड हे नॉर्वेचे पंतप्रधान होते. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेमध्ये सगळ्यात अगोदर ही कन्सेप्ट आली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ब्रुंटलँड कमिशन यांनी सर्वात अगोदर ही संकल्पना, ही डेफिनेशन दिली होती, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट मोजत असताना आपण सगळी पर्यावरणाची मानकं, सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मोजतो. त्यामुळे तो महत्त्वाचं आहे. हे मोजत असताना काही घटक लक्षात घेतले जातात, जसं की ग्रीन इंडेक्स, दुसरा आहे ग्रीन GDP, तिसरा आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. ग्रीन इंडेक्स, ग्रीन GDP आणि तिसरा आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. क्लिअर? आपण पाहूया हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट काय. तर पहा, इथं आपण काय केलं, 3 महत्त्वाच्या संकल्पना शिकलोय. सगळ्यात पहिला आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, दुसरा आहे इकॉनॉमिक ग्रोथ आणि तिसरा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता आपण काय करूया, एक एक संकल्पना आपण शिकून घेऊया जी महत्त्वाची आहे. चालेल?